नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्यावरती खूप सुंदर डिझाईन आणि लेसपासून ती तयार करणार आहोत. अगदी ऐन वेळेस तुम्ही साडी घेतली असेल आणि तुम्हाला कोणती डिझाईन बनवावी हा तुम्हाला प्रश्न जर पडला असेल तर बनवा ही सिंपल, साधी आणि 5 मिनिटात तयार होणारी ब्लाऊज डिझाईन. तर काय करायचं आहे अगोदर, तर हा गोलगळा मी अगोदर उलटवून घेतलेला आहे आणि ही लेस बघू शकता, ही अशी ब्रॉड लेस आणलेली आहे. आणि तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे ना, त्यासाठी तुम्हाला अगोदर मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने, म्हणजे जेणेकरून डिझाईन करताना लेस एका साईडला जास्त आणि एका साईडला कमी असं होणार नाही. त्यामुळं अगोदर मार्किंग करून घेणं गरजेचं आहे. तर मी अगोदर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण लेस लावायला सुरुवात करणार आहोत. तर लेस लावताना शिस्तीत आणि व्यवस्थित आपल्याला लेस लावून घ्यायची आहे गळ्याला. तरी ही थोडीशी ब्रॉड अशी मी लेस आणलेली आहे आणि ती व्यवस्थित जसा मी मार्किंग करून आकार काढलेला आहे ना चॉकनी, त्यावरतीच असं व्यवस्थित लेस ठेवून तसा सेम आकार आपल्याला द्यायचा आहे. थोडीशी मी डार्क कलरची लेस घेतलेली आहे, कारण साडीचे काठ आहेत ना ते खूपच फेंट आहेत. म्हणजे गोल्डन कलरचे जरी असतील ना तरी पण बरेच फेंट असल्याकारणाने थोडीशी मी नकळत डार्क अशी लेस आणलेली आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला खूप भारी असा लुक येईल. आणि ज्यावेळेस आपली डिझाईन तयार होईल आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू ना तर खूप सुंदर असा साडीला आपल्या लुक येणार आहे. तर बघू शकता किती सुंदर असा आकार आपल्या ब्लाऊजला आलेला आहे. त्याच्या आतून आपल्याला असं एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या आतून पण आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित. खूप वेगळी अशी ही डिझाईन तयार होणार आहे आपली. ही जी डिझाईन आपण तयार करणार आहोत ना, ही तुम्ही कुठंच पाहिलेली नसणार आहे. इतकी सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह अशी आपली डिझाईन तयार होणार आहे ही. तर आता ह्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे.
तर डबल टिप आपल्याला घ्यायची आहे, कारण काय होतं बऱ्याच वेळा ब्रॉड लेस असेल ना तर आपल्याला डबल टिप घेणं गरजेचं आहे, कारण फिनिशिंगसाठी डबल टिप मारल्यामुळं एकदम चापून अशी लेस आपली छान बसते ब्लाऊज पीसवर. तर बघू शकता कशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मध्ये अगदी खूपच मोकळं असं वाटतं, त्यामुळं आपल्याला छोटासा असा पॅच लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता मार्किंग करायचं आहे आपल्याला. बरोबर मधलं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला पॅच लावून घ्यायचा आहे. तर पॅच हा थोडक्यात कापडीचा आहे आणि त्याला जर समजा स्टोन नसतील तर तुम्ही मशीनवर पण लावू शकता. पण जर त्याला स्टोन असतील तर तुम्हाला हाताने टाके घालावे लागतील, कारण बऱ्याच वेळा सुई तुटायची शक्यता असते. तर हा जो पॅच आहे ना त्याच्यावरती असे स्टोन आहेत छोटे छोटे, त्यामुळं मी काय करणार आहे, आता हाताने टाके घालणार आहे. पूर्ण व्यवस्थित आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो पॅच हलू नये किंवा त्याचे सूतं निघू नये, धागे निघू नये, यासाठी आपल्याला बरेच असे टाके साईडनं घेऊन परत मध्ये 1-2 टाके घालून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपली ही सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. खूप कमी मध्ये मी तयार केलेली आहे आणि जास्त कमी साहित्यांचा वापर करून ही डिझाईन मी तयार केलेली आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ फारच उपयोगी आहे, कारण बऱ्याच चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.